मुदगा येथे श्री प्रभू श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण कार्यक्रम संपन्न झाला। विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम मंदिरात श्री प्रभू रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम मुदगा येथील श्री कलमेश्वर मंदिरात संपन्न झाला आहे। या दरम्यान संघ प्रचारक बिस्ताप्पा नाईक, बेळगाव जिल्हा बजरंग दल भावकांना लोहार, जिल्हा संघटक सागर पाटील, संघ प्रचारक महेश मोदगेकर, उमेश पुरी, अप्पांना चौगुले, लक्ष्मण रामजी, युवराज जाधव, गजानन बिरादार, अमोल चौगुले, भरतेश चौगुले, दीपक पुरी, विकास देसाई, भरमा गोमानाचे, दीपक पुरी असे बजरंग दल विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार। विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये येत्या 22 तारखेला प्रभू श्री राम मंदिराचं उद्घाटन होत आहे। 11 ते 1 पर्यंत बालराम मूर्तीचं प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्या मंदिरामध्ये। तर त्या निमित्तानं राम मंदिर ट्रस्टचे एक अभियान राबवले संपूर्ण देशामध्ये। प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये त्यांनी आमंत्रणाचा व्यवस्था केलेला आहे। तर त्यासाठी आज आपल्या पूर्व भागामध्ये आपण विश्व हिंदू परिषद, संघ परिवार व समस्त हिंदू समाज आज इथं आपण एकत्र येऊन 24 गावाला आज आपण इथं मंत्रक्षता अक्षता वितरण केलेलो आहोत। तर येत्या आज 1 तारीखपासून 15 तारखेपर्यंत प्रत्येक हिंदूंच्या घरी जाऊन हा अक्षता आणि आमंत्रणाचा पत्रिका आपण देणार आहोत। यामध्ये संपूर्ण हिंदू समाज सहभाग होऊन हे जे अभियान आहे त्या अभियानामध्ये संपूर्ण समाज याच्यामध्ये भाग घेऊन 22 तारखेला दीपावलीचं साजरा आपण करायचा आहे। तर 11 ते 1 पर्यंत राम मंदिराचं जे मोठी प्रतिष्ठापना होणार आहे। तर सर्वांना तिथं आमंत्रण दिले म्हणून सगळं जाऊ शकत नाही का, म्हणजे तिथलं व्यवस्था आणि तिथलं राहण्याचं जे व्यवस्था वगैरे होऊ शकणार नाही। तर त्यासाठी आपण ज्या गावामध्ये राहतो तोच गाव आपल्याला अयोध्या आणि ज्या मंदिरामध्ये जाऊन आपण पूजा अर्चा करतो तोच आपलं राम मंदिर समजून समस्त हिंदू बांधवांनी याच्यामध्ये सहभाग होऊन मोठ्या जो दीपावलीचा साजरा आपण करायचा आहे। आणि याच्यामध्ये खरोखरच एक आपल्याला भाग्याचा दिवस आज 2024 मध्ये 22 तारखेला आपण करणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।